तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी मी जात आहे आज त्र्यंबकेश्वर नाशिक इथे दर्शनाला आणि हे माझं दुसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे। तर तुम्ही इकडे ट्रेन किंवा बस कोणत्याही साह्याने जाऊ शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलने पण जाऊ शकता। तर गुरुवारी पहाटे पहाटे आमचं छान दर्शन असं झालेलं आहे आणि हे ज्योतिर्लिंग त्रिमूर्तीला समर्पित आहे, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश। आता हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी महादेवाची आराधना केली आणि त्यांना इकडे गंगा प्रकट करायला सांगितली आणि दक्षिणेला वाहते म्हणून गंगेला गोदावरीचं नाव पडलं। आणि हे झाल्यानंतर गौतम ऋषींनी महादेवाला कायम इथेच विराजमान होण्यासाठी आग्रह केला आणि म्हणूनच 3 डोळे धारण करणारे आपले महादेव कायमचे इथे विराजमान झाले। तुम्ही जर इकडे पहाटे पहाटे दर्शनाला आलात तर नाशिक मध्ये जो काही वातावरणाचा आनंद आहे तो तुम्हाला घ्यायला मिळेल। अक्षरशः महादेवांचा सहवास तुम्हाला तिकडे जाणवेल। सुंदर असं वातावरण, ब्रह्मगिरीचे पर्वत आणि ढग अगदी खाली आल्यासारखं वाटतं। मंदिराच्याच बाजूला एक कुंड आहे आणि त्याचं नाव आहे कुशावर्ती कुंड। आता ब्रह्मगिरीच्या पर्वतातून गोदावरी नेहमी गायब व्हायची, सुकायची, म्हणूनच गौतम ऋषींनी इथे कुशावर म्हणजेच गवताच्या साह्याने नदीला बांधून ठेवले असे म्हणतात। म्हणूनच इकडे कायम कुंडात पाणी असतं आणि दर्शनाला जायच्या आधी नक्कीच तुम्ही ते पाय धुवून दर्शनाला जाऊ शकता। एवढंच नाही तर हे मंदिर आणि ही जागा कालसर्प दोष विधी यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि इतकंच नाही तर गायत्री मातेचं मंदिरही इकडे आहे। आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ह्या वर्षाच्या सुरुवातीला मी त्र्यंबकेश्वरला येणार होती, पण त्र्यंबकेश्वरचा प्लॅन कॅन्सल होऊन मी गेली होती गिरनारला। पण गिरनार नंतर माझं पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं ते म्हणजे कृष्णेश्वर आणि सेकंड म्हणजे त्र्यंबकेश्वर। आणि आता नेक्स्ट ज्योतिर्लिंग कोणतं असेल ह्यासाठी मीही एक्सायटेड आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।